कसं आहे, म्हाडा ज्या ठिकाणी 40,000 स्क्वेअर फीटापेक्षा जास्त घरांचं बांधकाम आहे खाजगी बिल्डरचं, त्या ठिकाणी 20% घरं ही गरिबांसाठी LIG EWS या घटकांसाठी ते म्हाडाला देत असतात. त्यांच्या बदल्यात आपण FSIचं कॅल्क्युलेशन करून त्यांना ठराविक फायदा जो काही प्रॉफिट आहे ते पण देत असतो. मग त्या घरांची आम्ही एकत्रित करून लॉटरी सोडत चालू करतो. आज 4,186 घरं आहेत. गेल्या वर्षभरात जवळजवळ 6,000 घरं झालेली आहेत. म्हणजे अशी मोठ्या प्रमाणात गरिबांना घरं देण्याचा आमचा हा प्रयत्न आहे. पिंपरी चिंचवड महानगरपालिका, पुणे महानगरपालिका, PMRDA ग्रामीण भागासाठी, सातारा, सांगली, कोल्हापूर त्या भागातले सुद्धा काही घरांची संख्या आहे. प्रधानमंत्री आवास योजनेची घरं आहेत. या सगळ्यांचा समावेश या आजच्या लॉटरीमध्ये आहे. पूर्वीच्या लॉटरीमध्ये जी घरं गेली नाहीत तेही घरांचं सुद्धा आम्ही समावेश केलेला आहे. कसं आहे, म्हाडा ही एक संघटना की ज्या संस्था की ज्यावर लोकांचा दृढ विश्वास आहे, पारदर्शी कारभार आहे, घरांची क्वालिटी चांगली असते. त्यामुळे आमचं सातत्यानं लक्ष आहे तर लोकांनी याचा लाभ घ्यावा. जास्तीत जास्त लोकांनी फॉर्म भरावं, रजिस्ट्रेशन करावं की ज्यांना लॉटरी लागली तर त्याचं आयुष्यामध्ये समजा 30, 35, 40 लाखाची घरं 20-22 लाख रुपयाला मिळतात, तर गरिबांनी त्याचा फायदा घ्यावा. ह्या विषयावर काही मंत्रालयातून काही आदेश अजून आम्हाला क्लिअर नाहीत, पण ही लॉटरीच्या याच्यातून आम्ही व्यस्त होतो. ते तर मोकळं झाल्यानंतर त्याच्यावर आम्ही काम करणार आहे. स्वतः आम्ही तिथं भेट देऊन लोकांचे प्रश्न समजून घेणार आहे. लोकमान्य नगरमधील अनेक रहिवाशांच्या अनेक बैठका आमच्या कार्यालयामध्ये झालेल्या आहेत. आहेत, आम्ही तपासून घेऊ, पण आत्तापर्यंत मला सुद्धा काही जर जाणवलं तर नक्कीच त्यांच्यावर आपण कसोशीनं चौकशी करून कारवाई करू.